Okay, see the figure. That is a good morning to all. First, that is the next problem of isometric drawing. Front view and top view is given. O position it is also given. First, calculate the length, height, width of an object. What is the length of object? 90. In front view, total length is 90 mm. Next, height of the object. 135. Height of the object, that is a outer radius 35 plus 50 plus 25 plus 25 means again 50. 135 mm total height of the object. Correct. Next, Width 70. width 70 mm. Width inside view 35 mm. Okay, diameter of the half circle is 70 mm. So width of the object is 70 mm. Correct. So first draw the horizontal line, vertical line for height. Then mark the 30-30 degree lines. Okay. So on which side the width of the object? And on this side, what we can take? Width. Length or height? Width. Correct. Width. Because of when we pick up this object as it is, O position will be comes and matched to the O position given at the isometric view. So width we can represent on this side and length we can take on this side. Okay. जोपर्यंत झालं का सगळ्यांचं ड्रॉ करून? Yes, sir. ओके. सो फर्स्ट आता याच्यामध्ये फर्स्ट साइड व्ह्यू इकडून बघितल्यानंतर फ्रॉम दिस साइड वी कॅन सी द साइड व्ह्यू ऑफ एन ऑब्जेक्ट. ओके. लेंथ ऑन दिस साइड. सो दिस इज फॉर फ्रंट व्ह्यू. कन्फ्युज होत असेल तर हे प्रत्येक वेळा बघायचं आहे. या ठिकाणी तुम्ही आता विड्थ कुठे आहे आणि हाईट कुठे आहे त्या साईडला काय येणार आहे ही विड्थ ऑब्जेक्टची अँड दिस इज द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. सो वी कॅन सी द साइड व्ह्यू on this side because of O position will be comes at this point and front view will be starts from here. So length on this side and height it is present here. So front view जो आहे तो या साईडला असंच येणार आहे. फ्रंट साइड व्ह्यू या ठिकाणी येणार आहे. तर फर्स्ट इझिली जो व्ह्यू ड्रॉ करता येईल तो व्ह्यू काय करायचा फर्स्ट आपण काय करूया तर याच्यामध्ये हाफ सर्क्युलर पार्ट आणि हे आतला इंटरनल होल डायमीटर 35 चा. तर या साईडला टोटल विड्थ जी आहे ती किती सांगितलेली आहे 70 mm. फर्स्ट मार्क एक्झॅक्टली 70 mm. दोन्ही कॉम्बिनेशन करत जायचं म्हणजे इझिली तुम्हाला तो प्रॉब्लेम कम्प्लीट करता येईल. फ्रॉम ओ पोझिशन मार्क द पॉइंट ऍट 75 mm ऑन विड्थ साइड. विड्थ साइडला टोटल विड्थ किती आहे 70 mm. डायमीटर ऑफ हाफ सर्कल इज 70 mm. ओके. देन ड्रॉ द वर्टिकल faint line
वर्टिकल फेंट लाईन. ओके, आता ओ पोझिशन जर बघितला तर या ठिकाणी हाफ सर्कल दाखवलेला आहे. हाफ सर्कल कुठे येणार आहे तर इथे येणार आहे साइड व्ह्यू मध्ये, बरोबर आहे का? तर टोटल डायमीटर ऑफ द हाफ सर्कल इज, डायमीटर किती आहे 70 आहे. मग इथं ब्लॉक किती बाय कितीचा प्रिपेअर करायला लागेल पहिल्यांदा हाफ सर्कल ड्रॉ करण्यासाठी? 70 हॅलो, 70 सर. हा 72. करेक्ट. हा, मग आता हाईट देखील काय करायचे, हाईटच्या साइड वरती काय करायचं 70 mm मार्किंग करून घ्यायचं आणि 70 बाय 70 चा फर्स्ट ब्लॉक प्रिपेअर करून घ्या त्या ठिकाणी. ओके, या साइड वरती इथं आपल्याला हाफ सर्कल घ्यायचं, त्याच्या सेंटर पॉइंटला परत आणि डायमीटर 35 चा परत एक सर्क्युलर होल आहे. तर पहिल्यांदा तो कम्प्लीट करून घेऊया. इथून पुढे ऑब्जेक्ट नसणार आहे कारण विड्थ 70 mm आहे. हे 70 mm मध्येच काय आहे तर ब्लॉक प्रिपेअर केलेला आहे. ओके, सो फर्स्ट मार्क द ब्लॉक एक्झॅक्टली 70 mm चं काय करायचं आहे ब्लॉक प्रिपेअर करायचं आहे आणि 35 mm सेंटर पॉइंट सगळे फाइंड आउट करा. एक्झॅक्ट 35 mm वरती काय येणार आहे सेंटर पॉइंट येणार आहे. तुम्ही ड्राफ्टर वापरत नसाल तर त्या ठिकाणी प्रत्येक साइड वरती काय करा 35 मार्किंग करून घ्यायचं, कारण प्रत्येक वेळेला एक्झॅक्ट पॅरलल लाईन येईलच असं काही नाहीये. म्हणून पहिल्यांदा मार्किंग करून घ्या आणि ते पॉइंट्स काय करायचे आहेत कनेक्ट करायचे आहेत सेंटर लाईननी. ओके, तसंच हॉरिझॉन्टल सेंटर लाईन देखील ड्रॉ करायचे आहे. ओके, आता शॉर्ट डायगोनल बघा, या ठिकाणी आपल्याला हाफ सर्कल इथं पाहिजे. ओके, तर शॉर्ट डायगोनल मध्ये सो दिस इज द शॉर्ट डायगोनल ए अँड बी. तर ए अँड बी हे शॉर्ट डायगोनल आहे. ओके, बी अपोजिट फ्रंट एंड, अपोजिट साइड या ठिकाणी काय असणार आहे B1. ओके, आणि हा असणार आहे B2. आपल्याला फक्त इथेच हाफ सर्कल पाहिजे, त्यामुळं B1 टू B2 हा एक आर्क आपल्याला रिक्वायर्ड आहे बी ऍज अ सेंटर पॉइंट, आणि त्यानंतर मध्ये इथे एक आपल्याला आर्क रिक्वायर्ड आहे म्हणजे ए पासून या ठिकाणी काय करायचं A2 ही सेंटर लाईन कनेक्ट करून घ्यायचे. बाकी प्रोसेस करायची काही गरज नाही, A1 मार्क करायची गरज नाही याच्यामध्ये. ओके, टू ऍज अ सेंटर पॉइंट वी कॅन यूज अँड वी कॅन ड्रॉ द आर्क. आर्क ड्रॉ करू शकतो A2 आणि B2 मध्ये. 2 पासून डिस्टन्स कुठेपर्यंत घ्यायचं A2 पर्यंत आणि आर्क ड्रॉ करायचं, हे कम्प्लीट करून घ्या. आणि तसंच काय करायचं B1 टू B2, B1 टू B2 बी ऍज अ सेंटर पॉइंट, बी ऍज अ सेंटर पॉइंट. म्हणून सुरुवातीला तुम्हाला सर्कल वेगवेगळ्या शेप त्याच्यामध्ये काय करायला सांगितलं होतं, वेगवेगळ्या प्लेन मध्ये, फ्रंट व्ह्यू मध्ये, साइड व्ह्यू मध्ये, टॉप व्ह्यू मध्ये जो ब्लॉक दिला होता सगळ्यात सुरुवातीला तो तुम्हाला 2-2 वेळा प्रॅक्टिस करायला सांगितला तो याच्यासाठीच की सर्क्युलर त्या ठिकाणी पार्ट असेल किंवा होल असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला तो ड्रॉ करता आला पाहिजे, पॉईंट फाइंड आउट. आता पुढच्या प्रॉब्लेमला मी हे सांगत बसणार नाही, डायरेक्ट तुम्हाला आर्क ड्रॉ करावा लागेल. ओके, B to B1 as a radius, B as a center point, and draw the arc from B1 to B2. Okay, next 2 as a center point, 2 as a center point, take a distance up to B2. B2 पासून परत कंटिन्यू करायचं हाफ सर्कल साठी B2 to A2, B2 to A2, ड्रॉ द आर्क. आता हाफ सर्कल कंप्लीट झाला, 70 mm डायमीटरचा हाफ सर्कल कंप्लीट झालेला आहे. ओके, नेक्स्ट तर या ठिकाणी व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. व्हर्टिकल लाईन्स बघा चेक करा याच्यामध्ये कॉर्नर पर्यंत, म्हणजे अप टू अप्पर कॉर्नर, अप टू अप्पर कॉर्नर किती mm दिलेलं आहे 50 mm दिलंय, म्हणजे ह्या पॉइंट पासून 50 mm व्हर्टिकली काय करायचं व्हर्टिकल लाईन्स घ्यायच्यात. किती mm 50 mm.
ओके. आता हा पार्ट इथला कम्प्लीट झाला. आपण होल डायरेक्ट या ठिकाणी काय घेत नाहीये, कारण की ह्याच्यामध्ये बघितलं तर फ्रंट व्ह्यू मध्ये वेन वी सी द फ्रंट व्ह्यू, सो टू व्हर्टिकल प्लेट्स, आता त्या व्हर्टिकल प्लेट्स अशा आहेत आणि वरती काय आहे तर त्या ठिकाणी त्याला अनेक प्लेट कनेक्ट केलेली आहे आणि तर त्याच्यामध्ये डिस्टन्स किती आहे, 30-30 च्या 3 प्लेट, याच्यामध्ये 2 प्लेट आहेत. म्हणजे कुठे दिसतो तो फ्रंट व्ह्यू मध्ये दिसतो. ओके. तर पहिल्यांदा आपण काय करूया, फ्रंट व्ह्यू साठी आता फ्रंट व्ह्यू मध्ये जायचं आहे. हा एवढाच पार्ट इथं काय केलाय, पेंडिंग ठेवलेला आहे, कारण की इथं देखील तसाच पार्ट, इथं 30 ची एक प्लेट आहे. ओके. कुठे आहे ती, ओ ची पोझिशन जर मॅच केली तर एक्झॅक्टली हा पार्ट कुठे येणार आहे, याच साईडला येणार आहे. सो मार्क टोटल लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट इज 90 mm. टोटल लेंथ ऑफ द लाईन इज 90 mm. ओके. तर इथून काय करायचं, 90 mm वरती मार्किंग करून घ्यायचं. हे 90 mm वरती मार्किंग करून घेतलेलं आहे, लेंथ त्या साईडला. आणि त्याचबरोबर काय करायचं, 30-30-30. आता इथं काय आहे, 4 कॉर्नर्स आहेत. ओके. 30-30-30. सो मार्क 30-30-30. फर्स्ट 30 mm वरती मार्किंग करून घ्या. सेकंड एक्झॅक्ट 60 mm वरती मार्किंग करून घ्या. अँड ड्रॉ द व्हर्टिकल लाईन्स. इथं जसं सेम आहे तसंच त्या पद्धतीने ड्रॉ केलेलं आहे. व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ केला, इथपर्यंत ड्रॉ केला सगळ्यांनी. सर. हा. आता चेक करा ह्या कॉर्नर पर्यंत सेम, हा कुठपर्यंत आहे, हा कॉर्नर, इथे जी लाईन दिसते, आता इथे ती लाईन असणार आहे. ओके. तर ती लाईन किती वरती असणार आहे, 50 mm वरती. ते इकडे फ्रंट व्ह्यू मध्ये जरी डायमेन्शन दिलेलं नसेल तर ही लाईन जी आहे ती कुठपर्यंत एक्सटेंड करायची आहेत, या सगळ्या लाईन्स फक्त कडे एंड पॉइंटच्या, मिडल पॉइंटच्या नाही, ते 10 mm परत त्या ठिकाणी तो कनेक्ट करायचा, असा शेप या ठिकाणी द्यायचा. तर मिड लाईन्स ज्या आहेत त्या काय करूया, थोड्याशा शॉर्ट करूया या ठिकाणी. आणि टोटल हाईट जी आहे ती ही 35 + 50. हे 35 म्हणजे हाफ सर्कलची रेडियस आणि हे 50, टोटल किती झाले, 85 mm. ऑलरेडी आपण 85 mm साठी इथं मार्क केलेला. ओके. ही लाईन देखील 85 mm, बेस पासून 30-35 आणि तिथून 50. ओके. तर हे काय करायचं, पॅरलल टू लेंथ. आता ही लाईन कशी आहे, पॅरलल टू लेंथ आहे ना, तशी इथं लाईन येणार आहे. ओके. सो ड्रॉ द पॅरलल टू लेंथ लाईन. पॅरलल टू लेंथ लाईन ड्रॉ करून झालेली आहे. नेक्स्ट तसंच इथून खाली किती घ्यायचं आहे, 10 mm. ओके. सो पॅरलल टू लेंथ 10 mm. पहिल्यांदा काय करायचं, मार्किंग करून घ्या. ती लाईन एक्सटेंड कुठपर्यंत करायची, 10 mm एक्सटेंड करायचे. 95 घालायचं. काय तर चुकलेलं आहे.
ओके, इथपर्यंत ड्रॉ करून झाला. हे 85 mm आहे पॅरल टू लेंथ आणि हे 10 mm खाली घेतलेलं आहे. ओके, सेम तसाच शेप इथं पहिल्यांदा क्रिएट करून घेतलेला आहे. आता बघा या ठिकाणी मध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये मटेरियल नाही आहे. इथे एक व्हर्टिकल प्लेट आहे, इथे एक व्हर्टिकल प्लेट आहे. तर इथं जसं सेम आर्क आहे तसंच इथं आर्क रिपीट होणार आहे. बरोबर आहे का? सुप्रिया, सुमित, प्रथमेश, बरोबर आहे का? सेम इथं जसा A1 टू B2 जसा या ठिकाणी आर्क आहे फ्रंट फेसला, तसंच बॅक एंडला पण असणार आहे, कारण ती प्लेट आहे एक. प्लेटला फ्रंट फेसला आणि बॅक एंडला दोन वेगवेगळे शेप नसतात. तो थ्रू आउट सेम शेप असतो तसाच कट केलेला. तसंच जर साइड व्ह्यू मध्ये बघितला तर सेम शेप बॅक एंड प्लेटला देखील आहे, या प्लेटला देखील आहे. इथं देखील काय असणार आहे, असाच कर्व असणार आहे. इथं देखील तसाच एक कर्व असणार आहे. बरोबर आहे का सानिका? Yes, sir. Yes, हा, sir. तर तो कर्व तिथं आता आपल्याला ड्रॉ करायचा आहे. त्याच्यासाठी स्टार्टिंग पॉइंट A2 जसा होता तो काय करायचा, A2 आपण काय करायचं, प्रत्येक त्या व्हर्टिकल लाईन वरती स्टार्टिंग पॉइंट साठी म्हणून एक फेंट लाईन ड्रॉ करायची आहे. ही काय केली, इथून फेंट लाईन ड्रॉ केलेली आहे. एकदम फेंट लाईन, कन्स्ट्रक्शन लाईन, फक्त त्याचा रेफरन्स घ्यायसाठी म्हणून ड्रॉ करायचे. ओके, फेंट लाईन ड्रॉ करा म्हणजे स्टार्टिंग पॉइंट कर्वचा कुठं असणार आहे, या पोझिशनला असणार आहे. फर्स्ट सेकंड कर्वचा हा फर्स्ट कर्व झाला. सेकंड कर्व इथं तसंच थर्ड कर्व असणार आहे आणि इथं फोर्थ कर्व असणार आहे. ओके, आता 2 पॉइंट जो आहे, ओके 2 पॉइंट तो काय करायला पाहिजे, किती mm ने शिफ्ट करत जायला पाहिजे, पॅरल टू लेंथ. पॅरल टू लेंथ बघा 30 30 30, म्हणजे बॅक एंडला इथं फ्रंट एंडला होता तसं इथं बॅक एंडला फर्स्ट प्लेटच्या इथं आर्क येणार आहे. तर 2 नंबरचा सेंटर पॉइंट जो आहे तो तसा 30 mm वरती फर्स्ट शिफ्ट करायला पाहिजे आणि मग आर्क ड्रॉ करायचा. सेकंड परत आणि 30 mm शिफ्ट करायचं आहे, त्यावेळेला तुम्हाला आर्क कुठे मिळणार आहे, ह्या सरफेस वरती मिळणार आहे इथं. सेम तसंच परत आणि 30 mm वरती शिफ्ट करायचं म्हणजे बॅक एंडचा हाफ कर्व मिळणार आहे तुम्हाला. इथून स्टार्ट होणार तो. ओके, इथं ड्रॉ करावं लागणार आहे. हे सगळ्यांना समजलं का? Yes, sir. हा, म्हणजे 2 पॉइंट जो आहे पॅरल टू लेंथ, किती 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 mm ने शिफ्ट करावं लागेल, पॅरल टू लेंथ 30 30 30. किती वेळा शिफ्ट करायचं, 1 2 3, म्हणजे टोटल 3 आर्क ड्रॉ करायचे आहेत. पहिल्यांदा 30, सेकंड 30 आणि राहिलेल्या नंतर अनेकदा 30 mm वरती घ्यायचं आहे. तर ते शिफ्ट करण्यासाठी पॉइंट मार्क करत जावा. पॅरल टू लेंथ 2 मधून लाईन ड्रॉ करून घ्यायचे. ओके, त्या पॉइंटना मी सर्कल करतो. ओके, 2 पॉइंट काय केला, फर्स्ट एकाच सिक्वेन्स मध्ये. आता हे पहिला आपण काय करतो, एकदा घेऊन मग ड्रॉ करतो, मग नंतर दुसरा घ्यायचा ड्रॉ करतो. आता एका सिक्वेन्सला आहे तर हे 30 mm वरती घेतलेलं आहे. डिस्टन्स 30 mm, प्लेटची थिकनेस 30 mm, 30 mm वरती शिफ्ट केला. पॅरल टू लेंथ, हे पॅरल टू लेंथ आहे. ओके, तर 30 mm, देन 30 mm आणि अगेन 30 mm. बिकॉज ऑफ दिस टू ऍज अ सेंटर वी ड्रॉ दिस आर्क, then this point or this center point we can use and we can draw the second arc. This center point we can use and third arc, and this center point we can use for the last arc. ओके, तर ते ड्रॉ करून घ्यायचं आहे. स्टार्टिंग पॉइंट तुम्हाला माहित आहे, स्टार्टिंग पॉइंट हे असणार आहेत क्रॉस झालेले. तर डिस्टन्स काय असणार आहे, 2 पासून A2 पर्यंत डिस्टन्स फिक्स असणार आहे कंपास मध्ये. फर्स्ट आर्क तिथून स्टार्ट करायचं आहे आणि खूप आतमध्ये ड्रॉ करायचं नाहीये. पहिला आर्क ड्रॉ करून घ्यायचा. इथपर्यंत ड्रॉ केला तर इकडे लक्ष द्या. पहिला आर्क ड्रॉ केलेला असेल तर इकडे लक्ष द्या. तर पॅरलल टू लेंथ या दोन्हीला टँजेन्शियल लाईन ड्रॉ करायची. या दोन्हीला टँजेन्शियल लाईन अशी एक फेंट लाईन ड्रॉ करायची. म्हणजे आर्क कुठपर्यंत येणार आहे, टच कुठपर्यंत होणार आहे, तर त्या ह्या लाईनलाच टँजेन्शियल, म्हणजे इथून स्टार्ट केला तर एंड कुठं होणार आहे, इथं कुठेतरी मीट होते तिथंच एंड करायचं, पुढे असं एक्सटेंड करायचं नाहीये. ओके, इथं मी फर्स्ट ड्रॉ करून दाखवलेला असा, इथंच एंड झाला तो सेम. आता इथं मात्र याच्यामध्ये मात्र इथं काय होणार आहे, तो कंटिन्यू येणार. या सेकंड आर्कला तो कंटिन्यू येणार. तो का, कारण की तो व्हिजिबल असणार आहे, मध्ये गॅप आहे ना, मटेरियल नाहीये. तो काय करायचा आहे, डिस्टन्स घ्यायचा आहे
अप टू द कॉर्नर डिस्टन्स घ्या. ओके, सेम नेक्स्ट आर्क देखील ड्रॉ करायचा आहे. ओके, आणि इथे टँजेन्शियल लाईन ड्रॉ केलेली आहे. तर तुम्हाला थोडासा तो इमॅजिन होईल पार्ट कसा आहे तो. हे ड्रॉ करून झाले. Yes, sir. ओके, आता इथं काय करायचंय, आता आता साइड व्ह्यू मध्ये यायचंय. साइड व्ह्यू मध्ये काय करायचंय, हे दोन एंड पॉइंट्स फेंट लाईननी कनेक्ट करायचं. फेंट लाईननी कनेक्ट केल्यानंतर हा तुमचा बेस झाला. हा पार्ट, खालचा पार्ट कम्प्लीट झालेला आहे दोन्ही साइडचा. ओके, इथं जी डॉटेड लाईन साइड व्ह्यू मध्ये दाखवलेली आहे, कुठली, इथं वरती डॉटेड लाईन, ती ह्या टॉप एंड पासून, म्हणजे ह्या टॉप एंड पासून किती एमएम वरती असणार आहे, 10 mm वरती. म्हणजे इथं जे कॉर्नर जनरेट झालेले आहेत दोन्ही, ते साइड व्ह्यू मधून काय असणार आहेत, इनविजिबल असणार आहेत. ओके, हा कॉर्नर आणि हा कॉर्नर याच्यामधला, हे दोन्ही साइड व्ह्यू मधून इनविजिबल असणार आहे. त्याच्यासाठी थ्रू आउट काय केलेलं आहे, डॉटेड लाईन घेतलेली आहे. तसं इथं बरोबर याच्या सेंटरला इथे एक व्हर्टिकल प्लेट आहे. याच्यामध्ये बरोबर याच्यावरती एक प्लेट आहे. तर प्लेटचे डायमेन्शन काय दिलेत बघा, 50 mm, आणि टोटल त्याची लेंथ किती आहे, ही टोटल हाईट झाली. हाईट किती आहे त्याची, 50 mm, आणि टोटल लेंथ जी आहे ती टोटल 90 mm लेंथ आहे. तर सेंटर लाईन जी होती तीच एक्सटेंड करायची वरती. आता याच्यामध्ये प्लेटची थिकनेस कशी दिसते, प्लेटची थिकनेस कुठे दिसणार आहे, साइड व्ह्यू मध्ये दिसते. तर पहिल्यांदा साइड व्ह्यू मध्ये काय करूया, 20 mm चा ओके, हा सेंटर पॉइंट घेतला, कुठे मार्किंग करून घेतलेलं आहे. अँड देन ड्रॉ द व्हर्टिकल लाईन्स. तर फक्त व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ करून फक्त ठेवलेल्या आहेत. हाईट किती असणार आहे त्याची, हाईट इथं दिसते. ही प्लेट थिकनेस आपण इथं बघितली दिसते, साइड व्ह्यू मध्ये दिसते. आणि प्लेटची हाईट कुठे दिसणार आहे, फ्रंट व्ह्यू मध्ये. ह्या प्लेटची हाईट फ्रंट व्ह्यू मध्ये किती mm आहे, प्लेटची हाईट किती mm घेतली, हॅलो, 50 mm, करेक्ट. ओके, आता इथं जसं कॉर्नर जनरेट झालेलं आहे, तर पॉइंट जे राहिलेले आहेत आता याच्यामध्ये बघा, या ठिकाणी एक असा एक पॉइंट राहिलेला आहे या एंडला. तो काय केला, पॅरल टू विड्थ. विड्थ काय असणार आहे, ही लेंथ झाली, इथं विड्थ असणार आहे ना, म्हणून काय केलं, विड्थला पॅरल लाईन फक्त या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. ही लाईन पॅरल लाईन ड्रॉ करून घेतली. आता इथं जसंच काय असणार आहे, इथून असा कॉर्नर असणार आहे ना, ही लेंथ असणार आहे. इथं लाईन जी दिसते, हा कॉर्नर इथे एक जनरेट होणार आहे. प्लेट आहे ना ती व्हर्टिकल, म्हणजे इथं कॉर्नर एल शेप झालेला आहे, तर इथं असा कॉर्नर असणार आहे पॅरल टू लेंथ. पॅरल टू लेंथ एक लाईन ड्रॉ करायची आहे. किती mm साठी, टोटल 90 mm साठी. आता ही लाईन ड्रॉ केली, व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, अजून आपण कंप्लीट केलेलं नाही. पहिला 90 mm घेतलेला आहे, परत व्हर्टिकल किती mm असणार आहे, 50 mm. या पॉइंट पासून परत हाईट किती असणार आहे प्लेटची, 50 mm असणार आहे. ओके, तर ह्या कॉर्नर पासून हाईट 50 mm असणार आहे. आणि लेंथला पॅरल काय असणार आहे, इथं पॅरल एक लाईन असणार आहे. दोन्ही हाईटच्या लाईन 50-50 ला आता मार्क केली होती मगाशी, ती काय केली, कनेक्ट केली. इथून काय घेतलेलं आहे,
10 mm या साईडला 10 mm. प्लेटची थिकनेस देखील महत्वाची आहे. बरेच जण इथंच सेंटरला घेतील आणि इथंच काय करतील, हा ब्लॉक प्रिपेअर करतील. किती बाय कितीचा? 50 by 90चा. परंतु तसं येत नाही ते, कारण प्लेट थिकनेस आपल्याला कन्सिडर करावं लागतं. प्लेट थिकनेस कुठे दिसते? साईड व्ह्यू मध्ये. म्हणून दोन्ही कॉम्बिनेशन बघायचं आहे. प्रत्येक वेळेला नुसतं एकाच व्ह्यू कडे बघायचं नाहीये. अजून त्यातला पार्ट, होलचा पार्ट राहिलेला आहे, सांगणार आहे. हे झालं का ड्रॉ करून? येस सर. हा, आता याच्यामध्ये बघा, इथं काय केलेलं आहे, त्याला इथे एक फिलेट दिलेला आहे, सॉरी चांपर दिलेला आहे. चांपर मध्ये काय केलेलं आहे, कॉर्नर जो आहे तो कट केलेला आहे. हा कॉर्नर नाही आहे त्याच्यामध्ये, कॉर्नर रिमूव्ह केलेला आहे. तो कसा रिमूव्ह केलेला आहे? बॅक एंड पासून 50 mm घेतलेला आहे. म्हणजे बॅक एंड पासून 50 mm घ्यायचा आणि मार्क करायचा पॉइंट. ओके, पहिल्यांदा पॉइंट मार्क करून घ्या. बॅक एंड पासून हा पॉइंट मार्क केलेला आहे. 50 mm, हे डिस्टन्स 50 mm घेतलेलं आहे. आणि हाईट 25 mm वरती आहे. म्हणजे दुसरं इथून ती घ्यायचं, इकडून 25 mm वरती मार्किंग करून घ्यायचं आणि हे दोन्ही पॉइंट कनेक्ट करायचे आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला तो शेप कसा दिसतो बघा फायनली. इकडून 50 mm आणि इकडून बेस पासून 25 mm आणि हे कनेक्ट केलेलं आहे. ओके, तर प्लेटची थिकनेस, हा फक्त एक प्लेन, ह्यातला एक प्लेन झाला. प्लेटची थिकनेस किती आहे? 20 mm. म्हणजे हे सगळे 20 mm ला देखील घ्यायचे आहेत. तर कॉर्नर इथं जसं कॉर्नर जनरेट झालाय तसं इथं 20 mm ला इथं देखील एक कॉर्नर असणार आहे 25 mm साठी. तर फेंट लाईन ड्रॉ करा. नेक्स्ट तसाच इथं देखील एक कॉर्नर आहे, तसंच नेक्स्ट 20 mm वरती देखील कॉर्नर असणार आहे. इथं जसं आहे तसं इथं देखील असणार आहे. ओके, आणि पॅरल, आता प्रत्येक लाईनला पॅरल, कन्फ्युजच नाही. इथं व्हर्टिकल हाईटला पॅरल घेतला होता, तसंच इन्क्लाइन इथं जसं शेप आहे तसंच इथं काय असणार आहे, करून घ्यायचे. या लाईनला पॅरल लाईन, सेम या लाईनला पॅरल लाईन घ्यायचे. समोरच्या सगळ्या लाईन्स कशा असणार आहेत? एकमेकाला पॅरल असणार आहेत. बघा आता प्लेट तुम्हाला एक्झॅक्टली बरोबर मिडल पोझिशनला आहे. आणि मी सगळे काय करतो, एजेस डार्क करतो. विजिबल आहेत हे सगळे. इनविजिबल, आता इथून जनरेट झालेला कॉर्नर मी दाखवलेला नाही, तो इनविजिबल आहे. थिक लाईननी डार्क करायचं. ओके, आता हा कॉर्नर तसाच लेफ्ट करून चालेल का? नाही, कारण तो तसंच या ठिकाणी कॉर्नर, हॉरिझॉन्टल कॉर्नर या ठिकाणी बघा पॅरल टू लेंथ ती एज असणार आहे त्या ठिकाणी, तर ती देखील ड्रॉ करावी लागेल. तर इथून एज अशी असणार आहे, विसरायचं नाही. आणि खालचा प्लेटचा पोर्शन देखील कम्प्लीट करायचं. म्हणजे इथून आता बघा, मी इथं मध्ये कनेक्ट केलेलं नाही आहे, कारण मध्ये कनेक्ट केलेलं नाही आहे. साइड इकडे देखील लक्ष ठेवायचं आहे, तो कसा दिसतो, कशा पद्धतीने दाखवलेला आहे. आणि ही एज, समजलं का ऑब्जेक्ट कसा विजिबल असणार आहे? येस सर. येस सर. तर हे आता आयसोमेट्रिकचं तुम्हाला लक्षात आलं असेल, तर इंडस्ट्रीमध्ये तर तुम्हाला व्ह्यूज जर दिलेले असतील तर बऱ्याच वेळा कसं होतं, कॉम्पोनंट इमॅजिन करायला अवघड जातो. मग तो कसा आहे, तर वर्कर्स जे आहेत किंवा जे शॉप फ्लोअरला काम करतात त्यांच्यासाठी काय करावं लागतं, साईडला तो ऑब्जेक्ट फायनली कसा दिसणार, कारण की इंजिनियरला समजतं, कारण की तो ऑलरेडी त्याला झालेला असतं की आयसोमेट्रिक व्ह्यू कसा असणार आहे. हा ऑब्जेक्ट तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला तो क्रिएट, लाडू जसा म्हटला की तो कसा असणार आहे, गोलच असणार आहे. बर्फी म्हणली त्या ठिकाणी तो रोम्बसच असणार आहे. ओके, तर हे जसं तुम्हाला इमॅजिन होतं, त्याचा शेप जसा तुम्हाला लक्षात येतो, बेसिकली तुम्ही ऑलरेडी ऑब्जेक्ट बघितलेला आहे, तसं इंजिनियरला काय लक्षात येतं, फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू हे दोन्ही व्ह्यू बघितल्यानंतर, फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू असेल किंवा फ्रंट व्ह्यू साइड व्ह्यू असेल, विथ डायमेन्शन जर दिलेले असतील, तिन्ही पॅरामीटरचं कॉम्बिनेशन जर असेल, तर हा पार्ट जो आहे तो इमॅजिन ऑलरेडी होतो.
हे तुम्हाला मी सांगायच्या आधी हे मला इमॅजिन ऑलरेडी झालं होतं, त्यामुळे मी तो काय केला, प्रोसेस करत गेला. जरी नाही झाला तरी पण मी काय केलं, मेथड यूज केली ना, लेंथ, हाईट, विड्थ, पॅरल कसा व्ह्यू तिथे दिसतोय त्या पद्धतीने मी थोडा थोडा कुठेतरी थोडा चुकेल, एक 2-4 प्रॉब्लेम प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला तो कम्प्लीट करता येईल. म्हणून काय होतं, तर वर्कर्सना तो पार्ट इमॅजिन करता यावा. 3D मॉडेलिंग केल्यानंतर फायनली तो आपल्याला कसा दिसतो हे लक्षात यावं, याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तो आयसोमेट्रिक व्ह्यू जनरेट करावा लागतो. त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे टू व्हीलर, फोर व्हीलर तुम्ही बघितलं असाल, तर त्याच्यामध्ये इनिशियली टू व्हीलर डायरेक्ट तयार होते का? टू व्हीलर डायरेक्ट मार्केटमध्ये लॉन्च होते का? नाही. तर त्याच्या आधी काय केलं जातं, स्केच तयार केलं जातं. त्याची बॉडी, आउटर बॉडी कशी दिसणार. आता सगळ्या गाड्यांच्या मध्ये वेगवेगळे लुक आहेत. रॉयल एनफिल्डचा लुक वेगळा आहे. हिरो होंडाचे तुम्ही बघितला तर हिरो होंडा असेल किंवा सुझुकी असेल किंवा त्याचबरोबर सुझुकीचे असेस असेल किंवा त्याचबरोबर टीव्हीएस ची असेल, हेवी ड्युटी असेल, हे प्रत्येकाचं डिझाईन इनिशियली काय केलं जातं, ते इनिशियली मॉडेल कसं दिसणार हे इनिशियली स्केच थ्रू क्रिएट केलं जातं. आयसोमेट्रिक मध्ये असेल किंवा 3D व्ह्यू जनरेट केला जातो. सेम तसाच 3D व्ह्यू पहिल्यांदा आपल्याला तो इमॅजिन करता आला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये कॉम्पोनंट फिट केले जातात. ओके, हे समजलं का सगळ्यांना? Yes, sir. ओके, आता याच्यामध्ये एक होल राहिलेला आहे. होल डायमीटर किती आहे त्याचा? हॅलो, बोला कोणतरी. हॅलो, diameter होलचं 35. डायमीटर किती आहे? करेक्ट. म्हणजे सेंटर पासून ब्लॉक किती बाय कितीचा क्रिएट करायला लागेल? तर ब्लॉक किती बाय कितीचा? बाकी सगळे कन्स्ट्रक्शन. करेक्ट करेक्ट. 30 बाय 35चा या ठिकाणी ब्लॉक क्रिएट करायला लागेल. जे तुम्ही कन्स्ट्रक्शन आयसोमेट्रिक मध्ये करताय ते परत करायचे, कारण इथं सगळं दिसतंय, त्यामुळे इथं कुठेही डायमेन्शन वगैरे द्यायची गरज नाही आहे. किंवा त्या ठिकाणी काय ए बी शॉर्टर डायगोनल जे मेथड मी सांगितली ती इथं कुठेही दाखवायची गरज नाही. याच्यामध्ये फक्त तुम्हाला हा ऑब्जेक्ट फक्त दिसायला पाहिजे. हाईट, लेंथ देखील मेन्शन नाही केली तरी पण चालेल. हे तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही इथं फक्त मार्क करून कम्प्लीट केला. लेंथ, हाईट आणि विड्थ एवढंच फक्त त्याच्यामध्ये दिसलं तरी सफिशियंट आहे. आणि ओची पोझिशन हे सगळ्यात महत्वाचं. ओके, तर आता या ठिकाणी 35 बाय 35 म्हणजे 17.5 सेंटर पॉईंट आपल्याला माहित आहे. तर डायमीटर 35 आहे, तर किती घ्यायचं आहे? 17.5. एक्झॅक्ट 17.5 यायला पाहिजे. 15, 16, 17, 17.5 अबव, 17.5 बिलो. दोन्ही साईडला मार्किंग करायचं. सेम तसंच इकडे 17.5 आणि इकडे 17.5 आणि ब्लॉक प्रिपेअर करायचं. ओके, सेम आता शॉर्ट डायगोनल परत इथं सेम आलेलं आहे. मगाशी जसा होता तसं आता पूर्ण सर्कल या ठिकाणी इलिप्स क्रिएट करायचं आहे. मी आता सगळी प्रोसेस रिपीट करत नाहीये. तर ते तुम्ही काय करायचं आहे, या ठिकाणी शॉर्ट डायगोनल पासून अपोजिट साइडचे पॉइंट्स कनेक्ट करून घ्यायचे आहेत. ओके, आणि या ठिकाणी सर्कल ड्रॉ, इलिप्स ड्रॉ करायचं. ओके, लक्षात आलं का कसा ड्रॉ केला तो? ऑलरेडी तुम्हाला मेथड माहित आहे, त्यामुळे मी काय ती काय सांगत बसलेली नाहीये. तर अशा पद्धतीने इथं सर्कल येणार आहे. आता हा जसा ड्रॉ केला, आता मला सांगा ह्याच्यामध्ये बॅक एंडचा कर्व जो आहे तो ह्याच्यामध्ये दिसणार का? इथं पण परत तुम्हाला काय तो थ्रू आउट होल आहे दोन्ही साईडला, तर इथं देखील त्याचा पार्ट येणार आहे इलिप्सचा, तो देखील कम्प्लीट करायचा आहे. बघा याच्यामध्ये
याच्यामध्ये इथं देखील काय येणार आहे, बॅक एंडला देखील येणार आहे. ह्याच्यामध्ये थोडा एक कर्व येणार आहे इथं, इकडून बघत असताना तो कसा येणार आहे या ठिकाणी या एंडला म्हणजे इथं येणार आहे. डायमीटर किती आहे याचा, 35. एकदम शॉर्ट मध्ये किती, एक 5 mm चा येईल इथे या ठिकाणी गॅप. ओके, तर हा पॉइंट जो आहे म्हणजे इथं जसा आर्क ड्रॉ केला तसाच या ठिकाणी एक्झॅक्ट मध्ये गॅप किती mm चा असणार आहे, 35 mm. तर पहिल्यांदा पॉइंट तो काय करूया आपण, कॉर्नर पॉइंट जो आहे पॅरलल टू लेंथ, पहिल्यांदा पॉइंट तो शिफ्ट करून घ्यायचा किती mm वरती, 30 mm वरती. कुठला, हा पॉइंट शिफ्ट केला या ठिकाणी, हा कॉर्नरचा. आणि कंपास मध्ये डिस्टन्स काय ठेवायचं आहे, आर्क इतकं डिस्टन्स घ्यायचं आहे. तो येतो का बघा त्याच्यामध्ये, नाही येत. का येत नाही, कारण की प्लेटची थिकनेस जर बघितला तर 30 mm आहे, डायमीटर किती आहे, 35 आहे. मग याच्यामध्ये डिस्टन्स जे आहे तो इलिप्स असल्यामुळे काय झाला, त्याच्यापेक्षा तू काय असायला पाहिजे, थिकनेस या ठिकाणी 20 mm असते तर या ठिकाणी इथं आपल्याला कर्व दिसला असता. ही थिकनेस कमी असते तर तो येणार नाही आता याच्यामध्ये. हे देखील चेक करून बघायचं, प्लेटच्या थिकनेस वरती डिपेंड असणार आहे. मात्र इथं मात्र तो काय येणार आहे, आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करावा लागणार आहे कुठला, वरचा कर्व आणि हा खालचा कर्व. इथे त्याचा पार्ट या ठिकाणी विजिबल असणार आहे. तर तो सेम आता राहिलेले पॉइंट देखील बघा अनेकदा शिफ्ट करून. हा येत नाहीये तर या ठिकाणी फर्स्ट इकडचा आर्क येणार आहे म्हटल्यानंतर तो किती mm वरती यायला पाहिजे, टोटल डिस्टन्स जे आहे या कॉर्नर पासून फेंट लाईन ड्रॉ केलेली आहे, डिस्टन्स 30 आणि परत 30 ह्या फेस वरती ड्रॉ करायचं आहे. म्हणजे हे 30 mm आणि हे 30 म्हणजे टोटल 60 mm वरती पॉइंट घ्यायचा आहे. स्टार्टिंग पॉइंट आतमध्ये असणार आहे, एंड पॉइंट कर्वचा ह्या इथं असणार आहे. तर डिस्टन्स, आर्च डिस्टन्स घेतलेलं आहे 60 mm. ओके, हा आर्क इथला हा पॉइंट शिफ्ट केला, हा आर्क ड्रॉ करायला लागला ना या फेस वरती, म्हणजे हे 30 mm आणि हे 30 mm वरती हा पॉइंट, हा कॉर्नर पॉइंट काय केलेला आहे, 60 mm वरती शिफ्ट केलेला आहे. आणि हा आर्क, कारण स्टार्टिंग पॉइंट त्याचा आपल्याला आतमध्ये मर्ज होतं आणि राहिलेला एंड पॉइंट कुठे येणार आहे, मात्र हा एंड पॉइंट आहे त्या आर्कचा, तो इथे एंड झालेला आहे. हे समजलं का सगळ्यांना? मयुरी, प्रसाद, समजलं का? हॅलो Yes, sir. आशुतोष. Yes. हा, तर नेक्स्ट त्याच्याबरोबर इथला खालचा आर्क देखील ड्रॉ करायला पाहिजे. कुठला, हा आर्क ड्रॉ करायला पाहिजे. त्यासाठी हा सेंटर पॉइंट होता, तो परत 60 mm नी शिफ्ट करायचा आणि सेम डिस्टन्सनी इथून आर्क तो कंटिन्यू करायचा. किती mm नी शिफ्ट करावं लागेल, 60, कारण तो हा फेस जो आहे तो इथून हा 30 आणि इथून 30 आहे, म्हणून तो पॉइंट काय करायचा, एक्झॅक्टली 60 mm वरती शिफ्ट करायचा. तो पॉइंट इथे येतो आणि आता तिथे या ठिकाणी रेडियस घ्यायची गरज नाहीये, तो एक्झॅक्ट तिथून इथून स्टार्ट होतो आणि एंड मात्र तो काय होणार आहे, मटेरियलच्या आतमध्ये होतो. ओके, इथं प्रॉब्लेम एंड झालेला आहे. समजला का प्रॉब्लेम सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. बर, याच्यामध्ये आता आयसोमेट्रिक मध्ये कुणाला काही शंका नाहीत ना?
Yes, sir. बऱ्यापैकी सगळ्या टाईपचे सगळ्या आयसोमेट्रिकचे प्रॉब्लेम बास का इथंच बास करूया का पुढच्या लेक्चरला आपण रिव्हिजन चालू करूया का Yes, sir. ठीक आहे सर. चॅप्टर Yes, sir. चॅप्टर चॅप्टर वाईज रिव्हिजन चालू करूया म्हणजे तुम्हाला तो मिड सेमिस्टरला देखील काय करता येईल थोडं त्याचं परत रिव्हिजन होईल तर उद्याच्या लेक्चरला काय होईल तर फर्स्ट टॉपिक वरती आपण रिव्हिजन चालू करायचे प्रेझेंट राहा अब्सेंट राहू नका आणि सबमिशन डेट ज्या आहेत त्या राहिलेल्या आहेत असाइनमेंट नंबर 5-6 सीट नंबर 5-6 आहेत त्यानंतर मी अनेकदा एक्सटेंड करेन त्यावेळेला तुम्हाला तो मेसेज येईल त्यावेळेला ते सबमिट करायचं आहे आणि अब्सेंट राहू नका अटेंडन्स तुमची मार्कला कन्सिडर होणार आहे त्यात कुठेही मॅन्युप्युलेट होणार नाहीये ओके तर असेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहा याचे आयसोमेट्रिकचे प्रॉब्लेमचं तुम्हाला मी काय करतो आयसोमेट्रिकचे प्रॉब्लेम जे आहेत लगेच तुम्हाला सोल्युशन देत नाही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम क्रिएट आज तुम्हाला मी काय करतो एक 10 किंवा एक 15 ते 20 प्रॉब्लेमचा एक सेट आहे त्याचे मी इमेजेस किंवा त्याची सीट जी आहे ती मी काय करतो स्टडीमध्ये किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती सेंड करतो तर असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत ते देखील तुम्ही सॉल्व्ह करा तुमच्याकडे बुक असेल किंवा नेटवरती किंवा युट्यूबवरती जे मी सोडवलेले प्रॉब्लेम आहेत हे सोडून तर ते प्रॉब्लेम देखील तुम्ही काय करू शकता व्हिडिओ बघून त्याचा स्क्रीनशॉट घ्या व्हिडिओ काय करा प्ले पॉज करून तुम्ही काय करू शकता एक्स्ट्रा प्रॉब्लेम त्याचे सॉल्व्ह करा म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे ट्रिक्स कशा वापरलेल्या आहेत कशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा त्याचं कॉम्बिनेशन फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू असेल किंवा फ्रंट व्ह्यू साइड व्ह्यू असेल ओके फ्रंट व्ह्यू आता साइड व्ह्यू दिलेला असताना त्याचं कॉम्बिनेशन आपण असा घेतला फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू होता त्याला कॉम्बिनेशन कसं घेतला प्रत्येकाची मेथड वेगवेगळी असू शकते तर हे कॉम्बिनेशन युज करून काय करायचे वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे तुम्हाला एकदा कॉन्फिडन्स आला ना आयसो आणि आर्थोचा आणि मेजर रोल जो असणार आहे एंड सेमिस्टरला मेजर याच्यामध्ये मार्क जे असणार आहेत ते आयसोला आणि आर्थोला जास्त असणार आहेत कारण की तुम्हाला मिड सेमिस्टरला पहिल्या 3 टॉपिक वरती झालेलं असणार आहे राहिलेल्या 3 टॉपिक वरती तुम्हाला राहिलेल्या याच्यावरती काम करायचं आहे बरं उद्या आपण काय करूया रिव्हिजन देखील चालू करूया रिव्हिजन आपण काय करूया याच्यामध्ये जवळपास 45 मिनिट्स रिव्हिजन आणि राहिलेले 15 मिनिट्स जे आहेत किंवा 20 मिनिट्स किंवा एक 15-20 मिनिटं ऑटोकॅडचा देखील पार्ट आपण याच्यामध्ये उद्यापासून चालू करणार आहे तर बाकीच्या मेंबर्सना देखील सांगा 5-7 मेंबर फक्त आज अब्सेंट आहेत तर ऑटोकॅडचा पार्ट देखील उद्यापासून चालू होईल ऑटोकॅडला काय माझ्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ड्रॉ करावं लागणार नाहीये वेगवेगळ्या कमांड्स कशा असतात स्क्रीन त्यामध्ये कशी ऍडजस्ट त्यामध्ये तुम्हाला इनिशियल कमांड काय करावं लागतं सेटिंग काय करावं लागतं ऑटोकॅड सॉफ्टवेअर बद्दलची माहिती जी आहे हे उद्याच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करतो पहिल्यांदा ऑटोकॅडचा पार्ट एक अर्धा तास घेऊया आणि त्याच्यानंतर मग रिव्हिजन चालू करूया असं डेली चालू राहील तुम्हाला बेसिक जे ऑटोकॅड मध्ये जे सिलेबस मध्ये कंटेंट आहे तो देखील कम्प्लीट करूया म्हणजे तो देखील पार्ट कम्प्लीट होतं म्हणजे तसं म्हणता येत नाही 100% झाला ऑटोकॅडचा पार्ट झाला की मग तुमचा 100% सिलेबस कव्हर होईल नियर अबाउट 85 to 90% सिलेबस झालेला आहे फक्त ऑटोकॅड एकच चॅप्टर राहिलेलं आहे ओके कुणाला काय शंका आहेत काय Nice, sir. No, sir. हा त्यामुळे उद्या लेक्चरला प्रेझेंट राहा पहिले एक 15-20 मिनिटं तुम्हाला काय ड्रॉ करायचं नाही ऑटोकॅडला काय करावं लागेल तर फक्त तुम्हाला कमांड कशा वर्क होतात त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता विदाऊट पेपर पेन पेन्सिलचं त्याच्यामध्ये कसे ड्रॉइंग कम्प्लीट करू शकता ऑटोकॅड सॉफ्टवेअर मध्ये तर ते तुम्हाला सांगितलं जाईल त्याचं ऍप्लिकेशन काय इनिशियल सेटिंग काय करावं लागतं तर ते उद्यापासून चालू होईल ऑटोकॅडचा पार्ट ओके आणि त्यानंतर अर्धा तास पाऊण तास आपण रिव्हिजन घ्यायचं आहे लाईन प्लेन चॅप्टर चालू करायचं असं ह्या वीक मध्ये चालू करूया ओके थँक्यू ठीक आहे ठेवू का एंड करू का क्लास Yes, sir. Okay, Yes, sir. sir. हॅलो सर. ओके हॅलो सर. ओके हा बोला हॅलो. तर ते युट्यूबला हा थोडं बोला टाका की ऐकू व्हिडिओ. हॅलो. ओके हॅलो. ओके ठीक आहे बघूया त्यात मी प्रयत्न हा ओके मी काय करतो Treatment याच्यामधले साठी. आणि थोडे व्हिडिओ हा टीचमेंट वरचे सगळे काय अपलोड करता येणार नाहीत बघूया प्रायव्हेट क्रिएट करता आलं तर त्याच्यामध्ये क्रिएट करून तुम्हाला ते युट्यूब वरती अपलोड करून तुम्हालाच फक्त त्याचं काय करतो हे करून देतो क्रिएट करून देतो बघूया आज बघतो मी चेक करतो काय काय होतं त्याच्यावरती आणि हे करतो ओके ओके सर.